परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। एखाद्या विसंगत आले तर पुन्हा मला सांगता आणि वाक्याचा मग ती संगचर्य बहुतेक एखाद्याच वेळेस चूक होत असेल, संगचर्यत नसेल ते मला कळतं ही संगचर्य नाही म्हणून, आणि पुन्हा ज्यावेळेस संगचर्य आहे त्यावेळेस मला पडतं बरोबर राहतं म्हणून होतं एखाद्या वेळेस. ऐकायला वाक्य नाही बरोबर आल्यावर वाचा. इस रीति से विद्यारण्य स्वामी ने जीव सृष्टि और ईश्वर सृष्टि दो प्रकार की कही है. हो, अशा रीतीने ईश्वर सृष्टी आणि जीव सृष्टी दोन प्रकारे सांगितले. त्याच्यामध्ये ईश्वर सृष्टी व्यवहारिक सत्य, जीवसृष्टी पार्थिविक सत्ता दोषयुक्त असले तर, नाहीतर मग असले तर ते व्यवहारिक सत्य. कहा जीव सृष्टि प्रातिभाषिक है और ईश्वर सृष्टि व्यवहारिक है. म्हणजे ईश्वर सृष्टी व्यवहारिक आहे आणि स्वप्न मनोमय सृष्टी ही प्रातिभाषिक आहे. मनोमय सृष्टीला देश काल आहे किंवा जीवसृष्टीला देश काल नाही, मग ते प्रातिभाषिक आहे आणि ते ब्रह्मज्ञान होते ते मावळते. म्हणून संकल्प किती झाले कळतात का? उत्पन्न होऊन मावळतात का नाही? मग त्याला ब्रह्मज्ञान लागतं का? आणि स्थूल देह आणि जहाजिक जगत हे त्रिभुवन ते मिथ्या कळण्याकरता ब्रह्मज्ञानच लागतं. कारण हे प्रातिभाषिकता झाल्यावर ही खरं कळतं, पण तोपर्यंत दीर्घकाल वाटतं म्हणून त्याला व्यवहारिक सत्ता दिली. कोणाला? ईश्वर सृष्टीला. ईश्वर सृष्टी म्हणजे पंचमहाभूतात्मक जग, हे पंचमहाभूतात्मक जगत. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये जगाची निर्मिती सांगितली, ते व्यवहारिक सत्तेमध्ये प्रकृती प्रकृती पंचमहाभूत हे सगळं सांगितलं, ते व्यवहारिक सत्ता. कारण ब्रह्मज्ञानाशिवाय व्यवहारिक सत्तेच बाधच होत नाही. जहाज एक जगत मिथ्या म्हणून सोपं आहे का काय? माणूस शब्दांनी बोलतोय पण ईश्वर कृपा गुरु कृपा झाल्याशिवाय ही मिथ्या ठरत नाही जगत. आणि मिथ्या जगत ठरल्याचे काय खूण आहे? त्याचे तर भोग्य भोगता नाही, म्हणून त्यात लाभ तोटा नाही. त्याच्यात ज्याची उत्पत्ती नसाय त्यात लाभ तोटा, ज्याचे भ्रमाने मानले त्यात लाभ तोटा हो राहील कुठला? बेगड्याची भावली जन्माला कमी येईल, तिथे 12 करायचं काय 12 करायचं आहे का? तसं त्या कक्षात जगायचं. मावली बेगड्याची भावली आब्रसावली, मग तुम्ही पुण्य तिथं 12 13 कशाला करतात रे? कळत नाही म्हणून. पण माझे गुरुचे नेहमी आठवण आम्ही जेव्हा सांगू, माझे गुरु म्हणायचे पुण्यतिथी करू नका, माझी समाधी बांधू नका. ते ब्रह्मज्ञान खरं. ही व्यवहारिक सत्ता कशाची? ईश्वर सृष्टीची. आणि मनोमय सृष्टी जे प्रातिभाषिक आहे, सदोष आहे. झोपीच्या दोषामुळे, विषास्त्र दोषामुळे, मोहाच्या दोषामुळे आहे. जीवसृष्टीवर सगळे दोष आहेत. पुन्हा अर्जुनाचं तेच गरण आहे पहिल्यापासून, म्हणजे आपल्याकरता. ऐसे और ग्रंथकारों ने भी सत्ता 3 प्रकार की कही है. आणखीन जे ग्रंथकार आहेत मधुसूदन सरस्वती, आणखी विद्यार्थी स्वामी, आणखीन संक्षोभकार, असे जे काही आहेत अनेक अद्वैत सिद्धांत सांगणारे त्यांनी 3 सत्ता मांडले. पण स्थूल साधका करता उसकी बुद्धी स्थूल आहे, त्याच्याकरता 3 सत्ता आहेत.
चेतन की परमार्थ सत्ता है. चेतन जे असणारे आत्मस्वरूप ब्रह्म आहे त्याची परमार्थ परमार्थ सत्ता आहे. कारण ज्याला देशकाल नाही त्याचं अस्तित्व तिन्ही काळामध्ये है ना. बरं ह्याचा अनुभव सांग बरं. तिन्ही काळामध्ये ब्रह्म आहे याचा. मी चाल बस तिन्ही अवस्थेमध्ये मी आहे वाटतं. तिन्ही अवस्था परस्परमध्ये व्यतिरिक अन्वय व्यतिरिक आहेत. म्हणजे अन्वय ज्याचा विविचारपण असतो ते प्रातिभाषिक असते. एक असताना दोन नाही. जागृत असताना स्वप्न झोप नाही. स्वप्न असताना जागृती झोप नाही. झोप असताना जागृत स्वप्न नाही. म्हणून गुरुने सांगावं जागृती 3 स्वप्नात 2 झोपेत 1. झोपेमध्ये व्यवहार नाही ना. फक्त अज्ञानच आहे. म्हणून अज्ञान 1. स्वप्नामध्ये साक्षी आणि साक्षीभाष्य पदार्थ आणि जागृतीमध्ये प्रमाता ब्रह्म आणि ज्ञान ते व्यवहारिक. ते बी स्थूल स्थिरत्या करता. नाहीतर जागृत स्वप्न काहीच नाही. प्रातिभाषिक सत्याच्या दृष्टीने पाहिलं तर दोन्ही अवस्थांना एकच अवस्था सगळं. पण ती कळेल काय दिवस नाही. बरं झालं ते ब्रह्मसूत्री आनंद. माझं आयुष्य याच्यातले आनंद करतात. व्यासासारखंच कळायला लागलं म्हणजे काय गुरु केवढी व्यासनारायण. चला म्हणून आता मग हे तुम्हाला कोणत्या सत्तेत तुम्ही राहता. तुम्ही कोणत्या सत्तेमध्ये आहे काय वाटतं. व्यावहारिक. कशावर ना मोह आहे म्हणून. लाभ तोटा वाटतं म्हणून. मी माझं वाटतं म्हणून. आणि प्रतिभा सत्ता जर कळली तर जीवनमुक्त. आणि परमार्थ सत्याकडे विजयमुक्त. कारण परमार्थ सत्य एकच वस्तू आहे दुसरी नाही ना. आणि गुरुजींची आठवण परमार्थ सत्य श्रेष्ठ कनिष्ठता नाही. एकामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ कुठं. 2 वस्तू असेल श्रेष्ठ कनिष्ठता. एक वस्तू श्रेष्ठ कनिष्ठच नाही. म्हणून मुक्तावळीचं आठवण. क्रोध यावे कुठून आपण निघून. अरे क्रोध करून कोणाला येतं. सगळं आपण म्हणलो. चला जाऊ दे खोकला जाऊ दे. और चेतन से भिन्न जड़ पदार्थन की 2 प्रकार की सत्ता है. आणि चेतन वेगळं जे पदार्थ आहेत त्याचे 2 प्रकारे सत्ता. एक प्रातिभाषिक पदार्थ आहे. एक व्यावहारिक पदार्थ आहे. एक व्यावहारिक सत्ता और दूसरी प्रातिभाषिक सत्ता. एक व्यावहारिक सत्ता आहे आणि एक प्रातिभाषिक सत्ता आहे. आता हे तुम्हाला जनावर दिसतात. मेंढरं दिसतात. हे गाड्या दिसतात. ही झाडं दिसतात. ही कोणती सत्ता. व्यावहारिक सत्ता. का ईश्वर निर्मित म्हणून. आणि संकल्पाचं मनोराज्य प्रातिभाषिक. कारण त्याला आयुष्यच नाही. आयुष्य मानलंय तुम्ही. आयुष्य नाही बरं का. म्हणून आम्ही नेहमी सांगतो पण तुमच्या लक्षात राहतं. मनाला दृश्य करा. देहाला दृश्य करा. आहे तेच जागा राहा. दृश्यच आहे ते पण जागा राहत नाही. आणि महाराज तर म्हणतात फावल्याचा करू चेष्टा निश्चय द्रष्टा पैसून. तो गौरव फावला म्हणजे प्रसंग आला म्हणून ह्याचा व्यवहार पाहायचा झाला. फावल्याचा करू चेष्टा. प्राप्त झालेल्या व्यवहारांची चेष्टा नक्कल म्हणून पाहतो. निश्चय द्रष्टा त्रिकाळ आबाधित मी याचा माझा याचा संबंध मी याचा साक्षी मी द्रष्टा आहे असं. आणि मग ती मजा परमार्थाची. ज्ञानाने परमार्थ करतो. मग ज्ञान म्हणजे विचार साधूंच्या घरचे विचार ते ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाने दृश्य द्रष्टा करतो. म्हणून ईश्वर सृष्टी दृश्य आहे का व्यावहारिक खरं. ईश्वर सृष्टी दृश्य आहे का खरे. दृश्य. आणि मग दृश्य असलं त्याच्यात दीर्घकाल का वाटतंय. जन्य का वाटतंय. आज्ञान. चला वा चांगले. चला काय हरकत नाही. बरोबर बोललं. वास्तव प्रातिभाषिकच आहे. खूप छान. आणि वैकुंठ कैलास
सृष्टि के आदि काल में ईश्वर संकल्प ते उपजे जो सृष्टि के आदि काल में सृष्टी उत्पत्तीच्या आधी ईश्वर संकल्प ते उपजे म्हणजे सृष्टी उत्पन्न होण्याच्या आधी ईश्वराच्या संकल्पने सृष्टी निर्माण होती, तेव्हा ईश्वर निर्माण करतो. जो केवल अविद्या के कार्य पंचभूत और तिनके कार्य की व्यवहारिक सत्ता है. आणि अविद्याचं कार्य पंचमहाभूत, त्याचं जे पंचमहाभूत जे कार्य आहे ते व्यवहारिक. पंचमहाभूत कोणते आहेत? राज नको सांगू, मी सांगतो. पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश हे कशाचे कार्य आहेत? अविद्येचे. आताच वाचलं का? केवढे विचार आहेत तरी साधूंचे, कळत नाही अधिकार नसल्यामुळे. आणि ह्याच्याशिवाय गती नाही. परमार्थ किती करा, यज्ञ किती करा, तीर्थयात्रा किती करा, दान धर्म किती करा, किती दिवस तपचार्य करा, नाही जमत. वर्म कळलं पाहिजे. म्हणून विचाराचा परमार्थ फल जाईये. विचाराच्या परमार्थामध्ये सगळे साधने येतात. आणि कार्याचा विचार आणि कारणाचा विचार. आता तुम्हाला एकच कार्याचाच विचार वाटतो तुम्हाला, पण कार्य जे आहे अविद्याचा विचार आहे का? अविद्या म्हणजे वस्तू काय? ते अविद्या कुठे आहे ना? संकल्प कार्य आहे का कारण आहे? कार्य. आणि संकल्पाचं कारण अविद्या. मग अविद्या कळते का? का संकल्प उत्पन्न झाला, पण संकल्प जागा कुठे आहे? संकल्प कुणाचा आहे? अविद्याचा आहे का साक्षीचा आहे? साक्षी न कळणं ही अविद्या. आणि त्या अविद्याचा संकल्प काढतो. आणि ते संकल्प किती पसरला आता तुम्ही मोजा. आणि ईश्वर सृष्टी जी आहे, ईश्वर सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी ईश्वराने निर्माण केलेले आहे. आणि ईश्वराला माहिती आहे कोणते पदार्थ कसे करायचे, कोणते पदार्थ काय रस बनवायचा, कोणत्या याच्यामध्ये. बघा एक चिंता म्हणून सांगतो ईश्वर संकल्पाचा विषय. सृष्टी उत्पत्तीच्या आधी 4 खाणी लक्ष्मीवरून शिवणी केल्या, त्रिभुवन केलं, सप्तपाताळ केले. पण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे. ते कोणते? ईश्वराचे. वैकुंठाचं वेगळेच स्वरूप, सत्य लोकांचं वेगळं स्वरूप, इंद्राचं वेगळं स्वरूप, कैलासाचं वेगळं स्वरूप. हे कोणी केलं? ईश्वराने. आणि तो ईश्वर तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे. आणि त्याच्या खाली सुद्धा कल्पित आहे, पण ती पुढे बघू आता सध्या व्यवहार काय. दोष सहित अविद्या के कार्य स्वप्न शुक्ति रजतादिकन की प्रातिभाषिक सत्ता है. दोष शुक्तीचे असणार आहे. झोप हे अज्ञान, जागृती त्याचे कार्य. त्या जागृतीमध्ये जे पदार्थ भासलेले ते प्रातिभाषिक आहेत, अविद्याचं कार्य आहेत. शुक्ती रजस, रज्जू सर्प आणि स्वप्न. आता याच्यामध्ये 2 दृष्टी कळण्याचे विचार. पण स्वप्न गुरुजींनी सांगा, स्वप्न कळे घेऊन मुक्त झाला. स्वप्न कळत नाही महाराज. स्वप्न प्रतीची मात्र ज्याला कळले तो जीवनमुक्त. स्वप्नातले पदार्थ सत्ता शून्य आहेत हे कळले तो जीवनमुक्त. स्वप्नातले पदार्थ म्हणण्यापुरते असं ज्याला कळलं तो जीवनमुक्त. आणि ते स्वप्नामध्ये आता ते जेव्हा स्वप्न पडतंय ते स्वप्न विचारून त्याला कळतंय. अध्यात्म विचार द्यायला कळतो त्याला ही स्वप्न कळतंय. आता याच्यामध्ये निर्द्रष्ट्या स्वप्नात आहे असं कळलं तरी प्रातिभाषिक कळेल. स्वप्नामध्ये द्रष्ट्या कुठे कळतो? जीव अज्ञानात झोपलाय आणि अज्ञान झोपेचं कार्य आणखीन अविद्या हे दोन्हीचं कार्य स्वप्न. झोप हे दोष आहे, स्वप्न कारण अविद्या. मग सदुष्ट अविद्या स्वप्नाचं कारण आहे. सदुष्ट म्हणजे झोपेचं दोष. मग ते प्रातिभाषिक आहे. शुक्ती रजत प्रातिभाषिक, रज सर्प प्रातिभाषिक आहे. कशामुळे?
सदुष्ट अविद्येचं कार्य म्हणून. सदुष्ट अविद्येचं कार्य प्रातिभाषिक आहे आणि दोष रहित अविद्येचं कार्य व्यावहारिक आहे. इस रीति से हाँ। जागृत पदार्थन की व्यवहारिक सत्ता और स्वप्न की प्रातिभाषिक सत्ता कही है. अशा रीतीने सदुष्ट अविद्याचं कार्य प्रातिभाषिक म्हणलं जातं स्वप्नाला आणि निर्दुष्ट अविद्या हे व्यावहारिक सत्ता दाखवलं त्याची. निर्दुष्ट अविद्याचं कार्य त्रिभुवन. तथापि हाँ। अनात्म पदार्थन की सर्व की प्रातिभाषिक ही सत्ता है. पण विचार जर केला है ना, फार मोठा सिद्धांत सगळ्याची प्रतिभाषिक सत्ता आहे. अरे केवढा विचार काय बघड हो. पाहता क्षणी सत्ता स्फूर्ती शून्य पदार्थ काय म्हणून ज्याला 4 कृपा झाली त्याची मजा सांगता येईल, कळेल, पटेल. पण सामग्री कमी असल्यामुळे सुख दुःख जरा मार बसतो साधक अवस्थेमध्ये. आणि जे जीवनमुक्त झाले आता ते झालं कळाल तिथं मी सांगितलं तरी. कारण जीवनमुक्त म्हणजे आमच्याकडे उपाधी ठरली की झाले जीवनमुक्त. आमच्याकडे उपाधी ऐका विशेष नाही. उपाधी आहे. उपाधी कशी असते आपण योग्य राहून उपयोगाचं ज्ञान करून देते. आपले धर्म उपयोगावर घालवत नाही. मग सगळं अनात्म पदार्थ त्याचे धर्म त्याच्या ठिकाणी का तुमच्या ठिकाणी आहे का नाही. गंमत आहे जरा. काळा रंग कोणाचा आहे का नाही. पण काय होतं मी काळा आहे ही अविद्याचा पगडा आहे. मी गोर आहे अविद्याचा पगडा आहे. आणि तुम्हाला काय सांगतं शास्त्र रंग नाही रूप नाही बनत आहे. निर्गुण निराकार तू चिरभर आहे. तुझं स्वरूप निर्गुण आहे. तो काळा नाही गोरा नाही स्त्री नाही पुरुष नाही विद्वान नाही पंडित नाही. ते परमात्मा साक्षी स्वरूप आहे. हे सगळं अविद्याचं. म्हणून गुरुजीचे एक शब्द सांग का व्यवहार तो नाही अव्यवहारिक आहे. संपलं कळलं तर. व्यवहार कोण आहे अविद्या. व्यवहार कोण आहे मन. व्यवहार कोण आहे वृत्ती. प्रसंग प्राप्त एकच वस्तूला नाव गेले. आणि अव्यवहार कोण आहे स्वरूप है ना. मग आता कशावरनं ऐक नुसतं. 3 अवस्था येतात जातात तर त्याला जाणतो. 3 अवस्थेमध्ये तू काहीच त्या 3 अवस्थेत वेगळा. मग 3 अवस्था व्यवहार आहेत का व्यवहार आहेत व्यवहार आहेत. व्यवहार जी वस्तू ती अविद्या कार्य आहे आणि अव्यवहार आहे त्याचं स्वरूप आहे. चला तथापि सगळं अनात्म पदार्थ प्रातिभाषिक आहे. याते म्हणून 2 प्रकार की ही सत्ता है. म्हणून खरी जर पाहिजे 2 प्रकारची सत्ता आहे. आणि 2 प्रकार सत्ता ज्याला कळेल तो जीवनमुक्त. नाही रे सांगता येते कळतं रे पण नाही तत्वनिष्ठ तत्वाचा अनुभव अधिकाऱ्यालाच येतो. चिंतन आठवते गुरुजीचा. तत्वनिष्ठेची खूण सांगा गुरुजी. पूर्वेचा बहनी पश्चिमी उगवेल परिजन्म मर नाही आम्हा. हा निश्चय. एखाद्या वेळेस अशक्यची शक्य होईल. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल अशक्य पण कदाचित एवढं जरी घडलं ते जन्म मरण नाही आला. हा निश्चय आणि ही जीवनमुक्त म्हणजे ते असा निश्चय तिथं सुख दुःख जन्म मरण काय. आणि हे गुरुकृपा झाल्याशिवाय ईश्वर कृपा झाल्याशिवाय नाही झोपत. ऐकत सगळं गोड वाटतं. संस्कार असतेच ते काही पण विवेक कमी असतो वैराग्य कमी असते समदमादी कमी असते. आणि मोक्षाची इच्छा ऐकून तयार होती. ऐकायच्या आधी मोक्षाची इच्छा असल्याचं अधिकारी पहिल्या जन्म त्यांनी सांगून केलेले. फक्त एकच सामान्य नियमावून सगळ्या सुखाची इच्छा आहे पण ते सुख कुठेही कळत नाही. ते जीव मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे रडते.
पण हे तर सगळ्याच एक आहे, पण साधन चुकीचे आहेत. माझं लागे दुःख व्हावं असं कोणी व्हायला नाही. मला दुःख व्हावं असं कोणी इच्छाच करत नाही, पण दुःख झाल्याशिवाय राहत नाही का? कारण स्वतःला विसरलं. म्हणून अनात्म पदार्थ कोणते सत्य आहे? अनात्म पदार्थ कोणते? त्रिभुवन. त्यात देह आहे, मन आलं, सगळं आलं. चेतन की परमार्थ सत्ता है और चेतन से भिन्न सकल अनात्मा की प्रातिभाषिक ही सत्ता म्हणून है. चेतनची पारमार्थिक सत्ता आहे आणि चेतनाला सोडून जागतिक जगताची प्रातिभाषिक सत्ता आहे. पण गुरुजी सांगावं, गुरुजीची काय आठवण म्हणण्यात सुद्धा चुकीचं आहे. ते गुरुजीनेच प्रतिभाची सत्ता कशी असते दाखवावं. गुरुजी जेवायला बसले आणि उठोवर कोणाचं भजन झालं तो आता रामकृष्ण म्हणलं की नाही, पोरं आले का नाही भजनाला, जास्त टाकलं का नाही कीर्तनाचा, आणि जेवत ते आहे का स्मरण. आणि ते मुद्दाम नसतं, ती अवस्था प्राप्त झालोच व्यवहार करतो. व्यवहार करतो, अवस्था परत नाही. अवस्था अंतर झाले तरच व्यवहार करतो, आणि अवस्थेत अवस्था कळत नसते. अवस्थेत अवस्था कळत नाही. आता ही तुम्ही व्यावहारिक दृष्ट्या ही अवस्था तुम्हाला कळते का? आता ऐकून म्हणलं समीर जागा झालो, ऐकल्यानंतर बोलतात, पण ज्याला हे माहित नाही त्याला काय अवस्था म्हणजे अवस्थेत अवस्था कळत नसते, अवस्था अंतरावर अवस्था कळते. असं म्हातारपण आल्यावर तरुणपणचे चाळे, तरुणपणचे धंदे आठवतात, पण तरुणपणामध्ये कुठे कळते. म्हणून एक अनात्म पदार्थाची सत्ता प्रातिभाषिक आहे आणि पारमार्थिक सत्ता त्रिकालामध्ये, तिन्ही कालामध्ये आहे. कशावरनं ऐक थोडं कुठे सांगा. पूर्वी आहे असं होतं का नाही? पूर्वी मी आहे असं वाटतं ना, आता तर आहेच आहे, पण आता तर नीट वागा पुढे बरं नाही. म्हणजे पुढचं अस्तित्व आहे, आताच अस्तित्व आहे, पाठीमागं आहे म्हणून आता आलो असं वाटतं. म्हणून तिन्ही कालामध्ये आहे पण आत्मस्वरूपाचा अनुभव आहे, पण तेच चीज आणि आनंदाचा अनुभव नाही ज्ञानाशिवाय. म्हणून प्रातिभाषिक सत्ता अनात्मिक आहे आणि परमात्मिक सत्ता आत्मस्वरूप असते, चैतन्याचे आहे, आणि ते चैतन्याचं स्वरूप आहे. आणि बाकीचं कल्पित आहे. कल्पित म्हणजे कल्पना. कोणती कल्पना? ये सोडून सगळे कल्पना. जागृत स्वप्न के पदार्थन की किंचित मात्र भी विलक्षणता सिद्ध होवे नाही. म्हणून विचाराच्या दृष्टीनं जागृत स्वप्नाची किंचित मात्र सुद्धा फरक नाही. आणि हे दोन्ही एकच कक्षात, हे श्री गुरुचक्र पिशव कळत नाही. हो, गुरुंची आठवण ज्याला प्रतिभाची सत्ता त्रिभुवनाची कळली, अनात्माची कळली, त्याला इच्छा राहते. इच्छा रहित बोलते माणूस, पण सात्विक इच्छा रहित पुरुषाचे चिंतन वेगळं असतं. कुठलीच इच्छा राहत नाही. एक आपलं करता ज्ञानोबाराने काय केलं नसतं, किती मोठं बांधलं असतं. त्यांचे मोठे दुसऱ्यांनी बांधले का त्यांनी? बरं, ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याला किंवा ज्ञानोबाराच्या शेवटच्या निरोप घ्यायला कोण कोण होतं? निवृत्तनाथ, स्वपन काका, मुक्ताबाई, चांगदेव, गुरुबा काका, पांडुरंगला, हे सगळे निरोप समाधी सोहळ्यामध्ये हे सगळे होते. यांनी समाधी दिली. आणि त्यावेळी समाधी प्रकरण तो वाच म्हणजे काय वाटत, एवढे मोठी निवृत्तीनाथ प्रातिभाषिक सत्ताकडे याचं चिंतन चाललंय. एवढं मोठी निवृत्तीनाथ विधेमुक्त मध्ये राहणार आहे. निवृत्ती जाय नाव निवृत्ती जाय बरू, निवृत्तीची राहणी निवृत्ती करेल. ज्यांचं नाव निवृत्ती, ज्यांचं राहणं निवृत्ती, नाव ज्याचं वास्तव निवृत्ती,
पण एवढंही असलं तर ज्यावेळेस बावले प्रवेश केला त्यावेळेस म्हणलं आता मी कुणाला बोलू. निवृत्तीनाथ म्हणले मला तर बोलायला कोण आहे. हो, कुणाला बोलू आता मी. हो, अशी स्थिती होती त्याची. आणि तेच गुरुंची दादांचं तत्व होतं. हो, ज्यावेळेस ती दादांनी बोलता बोलता भेद ठेवला त्यावेळी गुरुजी म्हणले आता काय मी कुणाला विचारू. माझे मनोरथ कोण जाणे हे कळत असतं. आणि असं जर आपल्याला वाटलं तरच आपण परमार्थ करायचं. परमार्थाच्या आड्या अडचणी ज्याला वाटतं तो साधक आहे. आणि हे आड्या अडचणी ज्याने निवृत्ती केल्या त्याच्या आनंदाचा आणखीन प्रेमपाना कोणाचा पिवाचा. आनंदाचा प्रेमपाना पाजणारी श्री गुरु आई आता कोणाला बोलू म्हणायची. आणि हे दादांची गुरुंची निष्ठा होती तरच लाभ होतो. तसंच एक वाक्य सांगून जातो. गुरुजी गेल्यानंतर मी आबाकडे गेलो तर आबाच्या डोळ्याला पाणी आलं बघितलं बरोबर. आता आपल्याला कोण आहे म्हणजे. हो, हे लक्ष ठेवायला लागतं बोलणं. आबा गुरुजी गेल्यावर मी गेलतो आबाच्या दर्शनाला. त्यावेळेस गुरुजी आठवण करून आबांच्या डोळ्याला पाणी आलं आणि म्हणजे आता आपल्याला कोण आहे. कोणाला आश्रय कुठे आहे आपल्याला हे त्यांचं म्हणणं. आणि शंकराचार्याच्या पहिल्या वेळेस गेलो गुरुजीनंतर तर ते म्हणले आपलं छत्र गेलं. आपण ज्यांच्या आश्रयच होतो ज्यांच्यामुळे आपण अन्न भोगत होतो ते छत्र गेलं. आणि मग ज्याची त्याला किंमत असते. ज्याची त्याला किंमत असते. हे जेव्हा प्रतिभाषिक कळेल तेव्हा हे. या उत्तम सिद्धांत को प्रतिपादन करे है. म्हणून हे उत्तम सिद्धांत बिनचूक कोणतं की अनात्म पदार्थ प्रतिभा सत्य आहे आणि चैतन्याची चिरकालावधी सत्य आहे. चौपाई बिन सामग्री उपजत याते स्वप्न सृष्टी सब मिथ्यात आते. हा, काय वाक्य लक्ष ठेवण्यासारखंच नाही. सामग्री वाचून जे पदार्थ उत्पन्न होतात ते प्रातिभाषिक स्वप्न. देश काल को लेस न जामे सर्व जगत उपजत है तामे. स्वप्न समान झूठ जग जान हो लेस सत्यता को मतिमान हो. हा, स्वप्नासारखं जगत बन आणि त्या सत्यता लेस सुद्धा नाही. जगाला सत्यता लेस सुद्धा नाही. जगाला अस्तित्व सुद्धा नाही. अरे खूप मोठा सिद्धांत आहे. याचा आता दुसरं सांग गुरुजीने कळलं. जग खरं वाटतं का खोटं आपल्याला. खरं. मग सत्ता स्फूर्ती शून्य कुठे जग आहे. आणि इथं काय सत्यता लेस सुद्धा नाही जगामध्ये. त्याला दृष्टांताचे गुरुजीने सांगितलं. आता हे शेंग आहेत ना, शेंगामध्ये शेंगदाण्यामध्ये तेल आहे का कव्हरमध्ये तेल आहे. शेंगदाण्यात आहे ना. त्याच्यावर कव्हर असणार टरपलच्या शेंगा तेल आहे का नाही. तच कक्ष आहे. फलकटा संसार एक सार भगवून ऐसे जाणे तो मन सर से जन असे. किती बरोबर फलकटा संसार. मग तुम्ही देहाला सोडून फलकट होता. अरे मनस ज्याचं कार्य देह याच्या सर फलकट आहे. फलकटपणा कुठे ठेवता म्हणून आबांची आठवण. आबा म्हणायचे अरे किती जरी झाले ह्याचे 3 चुपे राखवायचे. आता तुम्ही जर किती मला केलं आंघोळ काय घातलं साबण काय घातलं असं काय करता किती जर केलं ह्याची 3 चुपे राखत व्हायची. कधी म्हणावं पुढे पुढे त्यांच्या उत्तरावस्थेमध्ये हे नेहमीच सांगावं त्यांनी. किती जरी केलं येते गुरुजी तर म्हणायचे की काय आवडत होतं. हे तर 3 चुपटे म्हणायचे. गुरुजी म्हणायचे नाही त्याचा विचार काय सांगायचा. नाही त्याचा विचार काय सांगायचा. आहे त्याचा विचार नाही आहे त्याला विचारायची गरज नाही. आहे त्याला विचारायची गरज नाही.
नाही ते विचाराचा विषय नाहीच. म्हणून प्रात्यक्षाचा विचारापुढे सिद्ध होत असते विचाराने साधूच्या. आणि त्याची एकच खूण सांगा, ज्याला स्वप्न कळलं तो जीवनमुक्त, आणि स्वप्नासारखं जगत आहे. म्हणून किती वेळेस आम्ही नेहमी सांगतो, ज्ञानदेव म्हणजे आणि स्वप्न चिवले हे स्वप्न होतं त्रिभुवन. चला, जागृत माही स्वप्न नाही जैसे, स्वप्न माही जागृत नाही तैसे. म्हणून परस्परामध्ये नाही, परस्परामध्ये कसे वेगळे आहेत. टीका. देशकाल सामग्री विना स्वप्न के हस्ती पर्वताधिक उपजे हे. किती गोड आहे रे. काय काय निर्माण झालं देशकाल सामग्री वाचून. अनिरुद्ध पदार्थाला देशकाल सामग्री नसते. आणि हत्ती पर्वत हे निर्माण झाले सामग्री वाचून. ही सिद्धांत फार मोठा गोड आहे. ही सामान्य व्यापक चैतन्य आहे. आणि त्याचे सिद्ध आनंद न कळणं ही अविद्या आहे. आणि अविद्या आहे ती तुम्हाला कार्यावरून अविद्या सांगतो. वास्तविक अविद्यामुळे नाहीच, अविद्यामुळे नाहीच. पण तुम्हाला पदार्थ जाऊ दे लांब नको, गुरुजी म्हणायचे जन्मरण वाटत नाही. मग अविद्याचं कार्य कसं? जन्मरण कारण काय आहे? अविद्या. जन्माला पाप पुण्य कारण नाही. पाप पुण्य कारण कर्मशास्त्र सांगतंय आणि वेदांत शास्त्र सांगतं अविद्या जन्माला कारण आहे. स्वप्नाला कारण ओहरी निद्रा. स्वप्नाला कारण जर असल्यावर झोप आहे. आणि झोप ही वस्तू विचाराने सिद्ध होत नाही. म्हणजे जेच काही सामग्री असतो, जो पदार्थ असतो तो अनिर्वचनीय असतो, तो मिथ्या असतो, स्वतः स्फूर्ती शून्य असतो, प्रातिभाषिक असतो. यात मिथ्या कही है. म्हणून मिथ्या म्हणायचं देशकाल सामग्री वाचून असलेल्या पदार्थाला. तैसे आकाशादी प्रपंच की सृष्टि ब्रह्मते होवे हे, ता ब्रह्मविषय देशकाल का लेश भी नहीं है. मग आता हे पंचमहाभूत सृष्टी सप्तपाताळिक स्वर्ग ब्रह्मापासून झालं होतं. पण ब्रह्माचा या जगाचा संबंध लेस वाच राहिला. एक वळी सांगतो, ऐका जरा. नाही देहात्म्याची भेटी हे सफाई निर्जगुटी कधी वारे वायू वाळूची गाठी होईल. बांधलं जाईल का? काय केलं? ह्याचं वाळू असते ना, वाळू, त्या वाळूचं चराट केलं, त्याचं जाळं बनवलं, त्याचं वायू कोंडला. हे जसं अशक्य आहे त्याप्रमाणे आत्म्याची आणि देहाची, ब्रह्म आणि जगत याचा संबंध नाही, लेस नाही. तर काय केवढा सिद्धांत आहे, केवढा झोपायचा आहे. नाही झोपून झोपलं तर त्यासारखं भाग्य येतच. हा सिद्धांत जपलेले दादा, हा सिद्धांत जपलेले गुरुजी. नाही परमार्थ पोर बुद्धीचं नाही बाळ, परमार्थिक व्यवहार चतुर्थीचं नाही बाळ. परमार्थिक साधनाचा अभिमान असला तर त्याचा परमार्थ नाही. परमार्थाच्या साधनामध्ये ज्याला अभिमान नाही त्याला हे लाभ होतो. साधन करतो पण साधनाचा अभिमान करते म्हणजे कर्म ते निष्कर्म. तर हे जाणं सुवर्म गुरुगम्य जे करतोय आणि करून आकारताय. आणि हे वर्म श्री गुरुचे पुत्र असणारे जाणतात. करते विण कर्म तेच ते निष्कर्म. करत असून निष्कर्म ह्या. आणि हे कुणाला कळलं? करते विण कर्म तेच ते निष्कर्म हे जाणं ते सुवर्म श्री गुरु. हे जाणं सुवर्म गुरुगम्य जे गुरुचं वर्म जाणलंय, गुरुचं रजगट जाणलंय, गुरुची तळमळ जाणली, त्यांना हे कळतंय. करते कर्म. म्हणून ब्रह्माचा आणि जगाचा संबंध लेश मात्र नाही. चला उद्या घ्यायचं का? उद्या पुंडली काय गोड चिंतन गेले. ते ह्या चिंतनाचे भोगते गेले, चिंतन सांगणारे गेले, सगळे गेले. आता उभं हे राहिले काहीतरी.
तळमळ गेली, अनुभव गेला. म्हणजे असे महात्मे मावळले ना देहाच्या दृष्टीनं. ज्ञानाच्या दृष्टीने तिथं जाणं नाही, ते ज्ञानाच्या दृष्टीने काही माहितीच का बस करा नको लेकरं आहे म्हणून तुम्ही म्हणलं होतं घ्यायचं